Hello my dear students, वेलकम टू अवर ई-लर्निंग यूट्यूब चॅनल. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचे मानसी बोरसे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करे त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील 2.4 ॲन एपिटोम ऑफ करेज या पाठाचे मराठीत भाषांतर आज आपण शिकणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ॲन एपिटोम ऑफ करेज म्हणजेच धैर्याचे मूर्तिमंत रूप. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड अवर वीकनेस, डिसॅबिलिटीज, हँडिकॅप्स और मॉर्न ओव्हर देम अवर होल लाईफ थ्रू. डिसॅबिलिटी म्हणजेच दुबळेपणा आणि हँडिकॅप्स म्हणजे अपंगत्व. मग अनेकदा आपण आपल्या कमतरता, दुबळेपणा, अपंगत्व यांच्या पडद्याआड लपायचा प्रयत्न करतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. म्हणजे आपण हँडिकॅप आहे, आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे असं आपल्याला जर वाटत असेल किंवा आयुष्यभर त्याचा आपण विचार करत कुढत बसत असतो, पण डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक यांनी मात्र तसे केले नाही. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undoubted. एका अतिदुर्मिळ व भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत त्यांनी आपले संशोधनाचे कार्य अविरतपणे चालू ठेवले. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. एक्झेम्पलरी म्हणजेच वर्दी ऑफ इमिटेशन, म्हणजेच अनुकरणीय किंवा प्रेरणादायी. मग त्यांच्या अतुलनीय धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगालाही कसे उत्तम प्रकारे सामोरे जायचे याची प्रेरणा घेतली पाहिजे. कारण डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स हे जरी हँडिकॅप होते, दुबळे होते, अपंग होते, तरीही त्यांचं व्यंगत्व त्यांच्या कामाआड कधीही आलं नाही, म्हणून आपण त्यांच्यापासून प्रेरणाही घेतली पाहिजे. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 18th day ऑफ जानेवारी 1942. महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. लिटल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटल बॉय वुड बी अ हेल्ड हॅज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. त्यांच्या पालकांनाही त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन शतकातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून ओळखला जाणार आहे. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. आणि स्टीफन हॉकिंग्स यांच्या बुद्धीच्या तेजाने आसमंत उजळून जाणार आहे, आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो धैर्याचा महामेरू म्हणून नावाजला जाणार आहे याचा कुणालाही अंदाजा नव्हता. करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य ही एक विलक्षण चीज आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हर्ट व्हेन फेस विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. हा गुण अंगी असेल तर मनुष्य महाभयंकर संकटांनाही सामोरे जाऊ शकतं. फक्त आपल्यामध्ये काय पाहिजे तर धैर्य. धैर्य असेल तर आपण अशक्य अशी गोष्टसुद्धा शक्य करू शकतो. इट वुड नॉट बी ॲन एक्झॅरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी, इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप.
डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स विश्वनिर्मितीशास्त्रातील म्हणजेच कॉस्मॉलॉजीतील एक आख्यायिका आणि धैर्य व आशावाद यांची मूर्तिमंत रूपं आहेत असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कॉस्मॉलॉजी म्हणजे काय तर विश्वनिर्मितीचा अभ्यास आणि पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय तर मूर्तिमंत असं रूप. एक्सेप्ट his mind, his whole body is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. Yet he is one of the greatest scientists of this century. नियतीच्या खेळाचे फासे उलटे पडल्यामुळे एक बुद्धिमत्ता सोडली बुद्धिमत्ता म्हणजेच काय तर मेंदू सोडला तर बाकी संपूर्ण शरीर व्हीलचेअरला जखडलेले होते. असे असूनही ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ आहेत. An average child, Stephen grew up to be a normal teenager full of mischief and lots of love for music and mathematics. स्टीफन एखाद्या सर्वसाधारण मुलाप्रमाणे भरपूर खोड्या काढणारा, गणितावर आणि संगीतावर मनसोक्त प्रेम करणारा असा एक किशोरवयीन मुलगा होता. Even though his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics. त्याने वैद्यकीय शिक्षण घ्यावे असे त्याच्या वडिलांना वाटत असे. पण स्टीफनचा गणिताकडे कल होता. The University of Oxford at that time did not have a course of mathematics, so he opted to study physics instead. मात्र त्यावेळीस ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्याऐवजी त्याने भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले. ॲट द एज ऑफ 17 वर्षाचे ते असताना स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. क्लमझी म्हणजेच काय अक्षम किंवा जडत्व असलेले. मग स्टीफन 17 वर्षाचे असताना आपल्या हालचालीत जडत्व बोजडपणा त्यांना जाणवू लागला आणि एक वेळा ते आकरण तोल जाऊन खाली पडले. This perplexed him and he went to see his family doctor who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Jerks disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. आणि त्यामुळे ते चक्रावून गेले. त्यांनी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला. तेव्हा निदान झाले की त्यांना एका अतिदुर्मिळ अशा आजाराने ग्रासले आहे. ALS किंवा LOU ग्रेइग्स डिसीज नावाच्या या आजारात मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि अखेरीस शरीरातील सर्व स्नायू कमकुवत शिथिल होत जातात. Stephen says that even as a child, his muscle coordination was nothing to write home about. स्टीफन म्हणतात की लहानपणीही त्यांच्या स्नायूचा समन्वय काही फारसा चांगला नव्हता. लहानपणापासूनच त्यांना तो त्रास जाणवत होता. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. Fit of frenzy म्हणजे काय तर भयंकर संताप. त्यांचे शिक्षकही त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्रस्त होत असत अशी आठवण स्टीफन सांगतात. Nor was he inclined towards sports. Nevertheless, this disease came as a bolt from the blue. Bolt from the blue म्हणजेच काय तर वज्राघात किंवा धक्कादायक घटना हादरून टाकणारा असा क्षण. तसेच त्यांना खेळामध्येही रुची नव्हती. असे असले तरीही आजाराची बातमी त्यांना हादरून टाकणारी होती. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. या भूतलावर ते किती काळ राहणार होते याची काही शाश्वती नव्हती. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. प्रोग्नोसिस म्हणजे forecast of a
प्रोबेबल कोर्स ऑफ अ डिसीज म्हणजेच रोगाच्या संभाव्य चढ उताराचे व कारणाचे पूर्वनिदान. रोगाचे पूर्वनिदान खूप वाईट होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखे नव्हते. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jane Wilde. तरीही खचून न जाता स्टीफनने आपले संशोधन चालूच ठेवायचे ठरवले आणि जेन वाईल्ड नावाच्या मुलीशी त्यांचा वाङ्मय निश्चयी झाला. हॉकिंग सेज दॅट ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. ऐकायला उपरोधिक वाटेल, पण हॉकिंग म्हणतात की त्यांचे उद्वेगजनक परिस्थितीत ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. This, he says, was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. त्याचे कारण त्यांनी या क्षणापुरती जगायला सुरुवात केली होती आणि डॉक्टरकीचे संशोधन ही नव्या जोमानेही सुरू केले होते. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. दरम्यानच्या काळात आजाराने हळूहळू स्टीफनच्या शरीराचा ताबा घेतला आणि त्यांना बऱ्यापैकी अपंग केले. He began studying the concept of black holes to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. Confined म्हणजे to be bound or limited म्हणजे मर्यादा आली किंवा अडकून पडले. PhDसाठी त्यांनी कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल्स या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता ते व्हीलचेअरच्या मदतीनेच वावरू शकत होते. He made many epoch-making statements that shook established theories. त्यांचे हाताचे आणि वाणीवरचे नियंत्रणही झपाट्याने कमी होऊ लागले होते. कृष्णविवराच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवकल्पनांचे धुमारे फुटले. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. त्यांनी केलेल्या अनेक युगप्रवर्तक विधानांनी आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरून टाकले. शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाची निर्मिती एक प्रचंड विस्फोट होऊन झालेली आहे. ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफनने लाय अल्जेब्राचा शोध लावला. Though confined to a wheelchair with no control over his body save a finger and with a computer to help him express his thoughts. शरीरावरचे नियंत्रण गेल्यामुळे ते व्हीलचेअरला जखडले गेले असले तरी संगणकाच्या मदतीने ते त्यांचे विचार व्यवस्थित मांडू शकत. डॉक्टर हॉकिन्स इज अन ऑथॉरिटी ऑफ प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. डॉक्टर हॉकिंग विज्ञानातील गहन अशा विषयामध्ये अधिकारी व्यक्ती आहेत. ह्युमरस हॉनरी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन bestowed ऑन हिम. bestowed ऑन म्हणजे काय तर बहाल करणे किंवा दान केले. असंख्य मानद डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले आहेत. He is a fellow of the Royal Society and a member of the US National Academy of Science. The Royal Societyचे ते फेलो आहेत आणि US National Academy of Scienceचे ते सदस्य आहेत. In spite of being considered Einstein equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जात असूनही डॉक्टर हॉकिंग अतिशय विनयशील आहेत. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन, ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज, कीपिंग अ लेमॅन इन माइंड. साध्या व विनम्र अशा माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अनेक पुस्तकाच्या रूपात मांडल्या आहेत. His style is so lucid that non-scientists can also understand
हिम. त्यांचे लिखाण अतिशय विनोदी आणि मार्मिक असते. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाईम. त्यांच्यासोबत लेखनशैलीमुळे शास्त्रज्ञ आणि विनातज्ञ नसलेल्या लोकांनाही ते सहज समजतं. काळाचा संक्षिप्त इतिहास अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांचे पुस्तक या काळातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांपैकी एक आहे. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल्स ALS, Dr. Hawking, the quintessence of optimism and hope, says, not very different from the rest. ALS सारखा भयंकर आजार आपल्याला जडला आहे याविषयी त्यांना काय वाटते असे विचारले असता आशावाद आणि सकारात्मकतेचे उत्कृष्ट उदाहरण असणारे डॉक्टर हॉकिंग म्हणतात, इतरांपेक्षा फार वेगळे वाटत नाही. शक्य होईल तितके सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या या शरीरातील शारीरिक स्थितीबद्दल फार विचार करत नाही. म्हणजेच काय, आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल लाईफ. सर्वसाधारण जीवन मी जगण्याचा प्रयत्न करतो ॲज पॉसिबल अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी. म्हणजेच काय तर माझ्या या शारीरिक स्थितीबद्दल फार विचार करीत नाही आणि त्यामुळे मला ज्या काही थोड्याशा गोष्टी करता येत नाही त्याबद्दल खेद करीत नाही. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट millennium science will discover the core secrets, the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. पुढील 1000 वर्षात विज्ञानाला विश्वाची मुळे रहस्ये उलगडता येतील. विश्वाचा प्रारंभ, इतिहास आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश कधी होणार याचेही भाकीत वर्तवता येईल असे डॉक्टर हॉकिंगचे ठाम मत आहे. लाईक डॉक्टर हॉकिंग देअर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लिव्ज. लेट्स अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल who in spite of being disabled strive to do their best. डॉक्टर हॉकिंगप्रमाणेच असे असंख्य लोक आहेत जे आपल्या आयुष्यात अनुकरणीय किंवा आदर्श असे धैर्य प्रदर्शित करीत असतात. आपल्या अपंगत्वावर मात करीत अलौकिक कार्य करणाऱ्या अशा सर्व हिंमतवान व्यक्तींना शतशः प्रणाम. विद्यार्थी मित्रांनो, या लेसनमध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे. कारण आपण जर एखादी गोष्ट जर करता येत नसेल तर आपण लगेच हार मानून घेतो. पण डॉक्टर्स अपंग होते, शारीरिक दुर्बलता त्यांच्यामध्ये होती, तरीही त्यांनी हार मानली नाही आणि त्यांचे प्रयत्न त्यांनी सुरूच ठेवले आणि एक दिवस त्यांना नक्कीच यश हे मिळाले. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो लेसन आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा लेसन तुम्हाला नक्कीच समजला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि आजच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.